एखाद्या क्षेत्रात होणारी फिरकी, मग ती पाण्याच्या भोवऱ्याची असो किंवा आपल्याला न दिसणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक शक्तींची, ह्याचं वर्णन करण्यासाठी गणित एक जबरदस्त साधन वापरतं. त्याला म्हणतात कर्ल. चला, आज आपण ह्याच संकल्पनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधताना आपल्याला कर्ल नावाची एक जबरदस्त संकल्पना मिळते. विचार करा, टबमधून पाणी बाहेर जाताना जसा भोवरा तयार होतो तशा फिरणाऱ्या क्रियेचं अचूक गणिती वर्णन आपण कसं करू शकतो? आता कर्लला नीट समजून घेण्यासाठी आपण त्याच्या एका भावंडाची म्हणजे डायव्हर्जन्सची मदत घेऊया. डायव्हर्जन्स म्हणजे काय? तर एखाद्या बिंदूतून एखादी गोष्ट किती बाहेर पसरतेय हे मोजणं. याच्या अगदी उलट कर्ल हे मोजतं की एखादी गोष्ट त्या बिंदूभोवती किती फिरतीये. एक म्हणजे पसरणं आणि दुसरं म्हणजे फिरणं. हे दोन खूप वेगळे पण तितकेच महत्त्वाचे गुणधर्म आहेत. तर मग कर्लची नेमकी गणितीय व्याख्या काय आहे? ही फक्त एक कल्पना नाहीये, तर एक अशी अचूक संकल्पना आहे जी आपल्याला कोणत्याही क्षेत्राच्या फिरणाऱ्या स्वभावाची अगदी अचूक माहिती देते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय, तर कर्ल म्हणजे एका अगदी छोट्या सूक्ष्म जागेत किती फिरकी आहे किंवा किती रोटेशन आहे हे मोजणं. आपण एका लहानशा क्षेत्राभोवतीचं एकूण परिभ्रमण मोजतो आणि त्याला त्या क्षेत्राच्या आकाराने भागतो. यातून आपल्याला त्या बिंदूवरच्या फिरण्याची अचूक तीव्रता मिळते. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कर्ल हा फक्त एक आकडा नाही, तो एक वेक्टर आहे. म्हणजे त्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि दिशा पण. त्याचा मॅग्निट्यूड सांगतो की फिरण्याचा जोर किती आहे आणि त्याची दिशा सांगते की फिरण्याचा अक्ष नक्की कुठे आहे, जी आपण उजव्या हाताच्या नियमाने ठरवतो. आता हे सगळं गणित थोडं किचकट वाटू शकतं, नाही का? म्हणूनच कर्ल म्हणजे नेमकं काय हे सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपण एका मस्त उदाहरणाचा वापर करूया. हे उदाहरण आपल्याला कर्लची खरी भौतिक कल्पना स्पष्ट करून देईल. हे बघा, याला म्हणतात स्किलिंग पॅडल व्हील. समजा हे एक छोटासा चक्र आहे, एक प्रकारचं कर्ल मीटर जे आपण पाण्याच्या प्रवाहात ठेवलंय. हे साधं उपकरण आपल्याला दाखवतं की ती अमूर्त गणिती संकल्पना कर्ल प्रत्यक्षात कशी दिसते आणि काम कसं करतं. अगदी सोपं आहे. जर पॅडल व्हील जोरात फिरलं तर समजायचं की कर्ल जास्त आहे, हळू फिरलं तर कर्ल कमी, आणि ज्या अक्षाभोवती म्हणजे ज्या दांड्यावर ते फिरतंय ती झाली कर्ल वेक्टरची दिशा. किती सोपं आणि प्रभावी आहे, नाही का? हे आपल्याला दाखवतं की गणित आणि वास्तव कसं एकमेकांशी जोडलेलं आहे. ओके, आता एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. बऱ्याच जणांना वाटतं की कर्ल म्हणजे काहीतरी गोल फिरत असलंच पाहिजे, पण खरं सांगायचं तर तसं अजिबात नाहीये. चला पाहूया कसं. एक साधं उदाहरण घेऊया नदीच्या प्रवाहाचं. पाणी सरळ रेषेत वाहत आहे, बरोबर? पण आपल्याला माहिती आहे की मध्यभागी पाण्याचा वेग काठावरच्या वेगापेक्षा जास्त असतो. आता इथे कुठेही भोवरा नाहीये, पण तरीही इथे कर्ल असू शकतो. आता कल्पना करा, आपण आपलं ते छोटं पॅडल व्हील उचलून या सरळ नदीच्या प्रवाहात ठेवलं. काय होईल? अहो, ते फिरायला लागेल. का? कारण ज्या बाजूला पाण्याचा वेग जास्त आहे तिकडची पाती जास्त जोरात ढकलली जातील आणि दुसऱ्या बाजूची हळू. आणि याच वेगातल्या फरकामुळे प्रवाह सरळ असूनही चाक फिरेल. आणि हाच कर्लचा खरा अर्थ आहे. कर्ल म्हणजे फक्त गोल फिरणं नाही, तर एका बिंदूच्या आजूबाजूला असलेल्या वेगामधला किंवा शक्तीमधला फरक, जो फिरकी निर्माण करतो. बरं, हे सगळं ठीक आहे, पण या कर्लचा खरा उपयोग कुठे होतो? तर भौतिकशास्त्राच्या एका अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात, विद्युत चुंबकत्वामध्ये कर्ल खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. मॅक्सवेलच्या 2 सर्वात महत्त्वाच्या समीकरणांमध्ये कर्लला खूप मोठं स्थान आहे. पहिला म्हणजे फॅरेडेचा नियम. हा काय सांगतो की बदलणारं चुंबकीय क्षेत्र आपल्या अवतीभोवती एक फिरणारं म्हणजे सर्क्युलेटिंग विद्युत क्षेत्र तयार करतं. आणि दुसरा आहे अँपियरचा नियम. तो सांगतो की वाहणारा विद्युत प्रवाह किंवा बदलणारं विद्युत क्षेत्र एक फिरणारं चुंबकीय क्षेत्र तयार करतं. बघा, कर्ल नसता तर आपण हे नातं इतक्या सोप्या शब्दात मांडूच शकलो नसतो. म्हणजेच विद्युत चुंबकत्वामध्ये कर्ल हा तो दुवा आहे जो इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डला जोडतो. एक फील्ड बदलतं आणि दुसरं त्याच्याभोवती फिरायला लागतं. याच प्रक्रियेमुळे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी म्हणजे प्रकाश तयार होतो. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण एका छोट्याशा बिंदूवर काय घडतंय हे पाहिलं. पण या छोट्या छोट्या स्थानिक फिरण्यांचा मोठ्या प्रमाणावर काय परिणाम होतो याचं उत्तर आपल्याला मिळतं स्टोक्सच्या प्रमेयात. आता ही व्याख्या ऐकून
थोडं अवघड वाटू शकतं, पण घाबरू नका. याचा अर्थ खूप सोपा आहे. स्टोक्सचं प्रमेय काय करतं, तर एका बिंदूवरच्या सूक्ष्म फिरण्याला एका मोठ्या भागाभोवतीच्या एकूण फिरण्याशी जोडून टाकतं. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर असं समजा की आपण एका मोठ्या पृष्ठभागावरच्या प्रत्येक बिंदूवरचे छोटे छोटे भवरे म्हणजे कर्ल एकत्र केले तर आपल्याला त्या पूर्ण पृष्ठभागाच्या कडेने होणारे एकूण मोठे परिभ्रमण म्हणजे सर्क्युलेशन मिळतं. म्हणजे लहान लहान गोष्टी एकत्र येऊन एक मोठा परिणाम घडवतात. तर मग कर्ल आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवतं की जे वरवर सरळ दिसतं त्यातही आतमध्ये एक छुपी फिरकी असू शकते. आणि मग प्रश्न पडतो की आपल्या या जगात अशा आणखी कोणत्या अदृश्य शक्ती असतील ज्या आपल्याला दिसत नाहीत पण आपल्या जगाला सतत आकार देत आहेत.